हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर स्कूलमधून मी आताच आले आणि आज माझा भाऊ रशियाला पण चालला आहे. तर MBBSला ॲडमिशन घेतलं आहे. तो पुढचं शिक्षण रशियाला करणार आहे. तर तो रशियाला चालला आहे आणि आज तो निघाला. मला जायचं होतं नाशिकला, पण सुट्ट्या नसल्यामुळे मला नाही जाता आलं नाशिकला. मी मागच जाऊन 2 दिवस भेटून आले मी त्याला. तर तो चालला आहे. सकाळी त्याच्याशी बोलता बोलता मला थोडं रडायला पण म्हणजे रडायला आलेलं की आता कसं एवढ्याला म्हणजे छोटा आहे सर्वात. आमच्या 4 बहिणीपेक्षा लहान भाऊ आहे आमचा तो, आणि लांब चालला आहे. त्याच्यामुळे थोडंसं वाटतं आहे की तो कसा राहील तिथे, काय सर्व अशा गोष्टी असतात. तर पण चांगलं आहे त्याच्या भविष्यासाठी. तो पुढचं शिक्षण घेतो आहे, बाहेर जातो आहे. त्याचं लक चांगलं आहे, त्याच्या नशिबात होतं आहे. तर चांगली गोष्ट आहे. तर तो आज चालला आहे. तर 2-3 फोटो मी टाकेले व्हिडिओच्या एंडिंगला माझ्या भावाचे जाताना. माझे मम्मी पप्पा बहीण भाऊ म्हणजे सर्वजण आहेत तिथे. तर त्यांनी पिक काढलेले आहे. फोटोज थोडेसे शेअर करेल मी व्हिडिओच्या एंडिंगला. अद्विकचं चाललंय नाश्ता, चहा बिस्किट. काय झालं? तर मी त्या दिवशी प्लांटिंग केली होती ना, तर हे प्लांट मागं आणलेलं. तर मी पुढेच हॉलमध्ये पडलेलं, तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओमध्ये. तर हे मला बेडरूममध्ये लावायचं होतं. इथला पॉट हा होता, तर त्या कधीपासून प्लांट लावायचं होतं. तर इथं प्लांट हे ठेवलेले पाहू शकता. अशा प्रकारे हे माझं बेडरूम दिसत आहे आणि छान वाटते मस्त. आणि इथं माझे बाप्पा, खूप छान वाटते घरामध्ये बाप्पा आहे तर खूप प्रसन्न वातावरण वाटते आणि खूप सुंदर बाप्पा पाहू शकता तुम्ही. आणि मला ह्यावेळेचे माझे बाप्पा खूप आवडले, खूप सुंदर दिसत आहे.
आणि पहिल्याच वेळेस मला आवडले आणि त्या दिवशीचं चाललं आहे. तर इथं मी मस्त कढी, खिचडी, 2-3 चपात्या टाकल्या आणि एकीकडे ना शेंगदाणे पण भाजून घेतलेले. ते शेंगदाण्याचं कूट करून ठेवते. इथं इडलीचं पीठ आणून ठेवलं, रेडीमेड आणले आद्विकसाठी. आणि इथं थोडंसं बाजार बाबांना पाठवलं होतं बाजारामध्ये, तर कोथिंबीर, टमाटे, कांदे असं आणलं बाजारातून. आणायचं तर संपलं ते कांदे पण, तर घेऊन आले ते सर्व. आता मी सर्व फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहे. कोथिंबीर निवडून ठेवणार, टमाटे ठेवणार आणि इथं ट्रॉलीमध्ये ना कांदे लसूणची ट्रॉली आहे, त्याच्यामध्ये कांदे पण ठेवून घेते. आणि कांदे तर बापरे किती महाग झाले आता. चला पटापट हे ठेवून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. आदू चल कांदे भर, हे आण इकडे कांदे भरायचं. तूच घे ना, तुझे मी माझे घेते. भरले का? ठेव तिकडे, चल तिकडे ठेव कोपऱ्यात सारखं. ठेवलं का? नीट कर ना मागे जरा सारखं, पाटाकडे तिकडे नाही, असं नाही पाटाकडे. पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर शेंदुराची, शेंदुराची कंठी जळके मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, जय मंगलमूर्ती. तर आताच आमची जेवणं झाली, मस्त छान कढी खिचडी बनवलेली होती आणि आद्विकला डोसे बनवून दिले. ते डोसे खाल्ले ना आद्विकने. तर झालं आमचं जेवण. आणि आज काय जास्त बाकीचं शूट नाही केलं. आणि माझा भाऊ आज गेला रशियाला, गेला, त्याच्यामुळं त्याची आठवण पण मला आज खूप येते. खूप मिस करते मी माझ्या भाऊला. आणि देवाच्या कृपेने त्याचं व्यवस्थित प्रवास हो आणि खूप चांगला मोठा बनू, अभ्यास करून पटकन एवढे वर्ष त्याचं निघून जावं आणि लवकरात लवकर आमच्याकडे परत यावं माझ्या भावाने. आणि चला मी त्या बाकीचे मी तर काय जाऊ शकते. मला गिफ्ट आणलं पाठ लिहून बी टाकू. हे बघा भाजी काय ठेव, हे बघा इकडे बाजू पत्तन आहे, पत्तनला आपण बघ. हे बघा गेलं ना का, हो गया ना, मजा आहे ना तुझे. हे पण बघ बघे, थांब जरा. तर पुढे मी फोटो शेअर करेल, जे माझे भाऊ होता, बहिणी, मम्मी पप्पा. मी तर काही जाऊ शकले नाही, कारण की पुणे नाशिक जाणं शक्य नाही, मला सुट्टी पण नव्हती, म्हणून मी मागच भेटून आली माझ्या भाऊला. माझी खूप इच्छा होती की जायच्या दिवशी त्याला भेटावं, त्याच्या म्हणजे सोबत राहावं, पण नाही जाता आलं मला. तर चला, आणि मी नक्की आता पुढे त्याचे फोटोज वगैरे सर्वजण होते तर तो फोटोज टाकणार आहे. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ते माझी गाडी घे इतना बघू दे.